नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, आपला जे काही आधार कार्ड आहे या आधार कार्डचा आपल्याला पत्ता जर चेंज करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल किंवा आपल्या आधार कार्डला CO लावायचा असेल किंवा WO लावायचा असेल किंवा SO लावायचा असेल, हे करायचं असल्यास आपल्याला आधार सेंटरला जावं लागते। तर मित्रांनो, आता आधार सेंटरला जायची काही आवश्यकता नाही। आपण घर बसल्या जे काही आपल्या मोबाईलवरून आपल्या आधार कार्डचा पत्ता अपडेट करू शकतो, चेंज करू शकतो आणि आपल्या आधार कार्डला CO लावू शकतो किंवा WO लावू शकतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे लाईव्हमध्ये माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या कोणीही एका ब्राउझरमध्ये जा। मित्रांनो, मी या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये जातो आणि माय आधार UIDAI.government.in या वेबसाईटवर सर्च करायचं आहे आपल्याला। मित्रांनो, सर्च केल्यानंतर जे काही आपल्याला आधार कार्डचा इंटरफेस आहे अशा प्रकारचा आपल्याला दिसेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लॉगिन करायचं आहे। लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक आणि या ठिकाणची जे काही कॅप्चर कोड आहे आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉगिंग विथ OTP या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लॉगिंग विथ OTPला क्लिक केल्यानंतर जे काही आपल्या आधार कार्डच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, हे OTP आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि इंटर OTP या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि जे काही खाली लॉगिंग बटन दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला लॉगिंग करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार आणि ॲड्रेस अपडेट असे भरपूर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले जे काही आधार कार्ड आहे या ठिकाणी पाहू शकता की आपले आधार कार्ड कोण्या प्रकारचे आहे ते या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही आपले आधार कार्ड आहे आपल्यासमोर असे ओपन होईल। याला थोडे बॅक साईडसुद्धा आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपला जे काही पत्ता वगैरे आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही ऑप्शन दिलेलं आहे ॲड्रेस अपडेट, या ठिकाणी ॲड्रेस अपडेट हे दिलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, अपडेट आधार ऑनलाईन आणि हेड ऑफ फॅमिली असे दोन ऑप्शन दिले आहेत। तर जे काही पहिला ऑप्शन आहे पहिल्याच ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही। जे खाली काय ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी प्रोसीड टू अपडेट आधार या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असे 4 पर्याय दिले जातात। याच्यामध्ये आपण आपलं नाव जे आहे नावामध्ये करेक्शन करू शकतो, आपली डेट ऑफ बर्थमध्ये करेक्शन करू शकतो, जे काही आपले जेंडर आहे याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो आणि आपला जे काही ॲड्रेस आहे याच्यामध्ये सुद्धा आपण चेंज करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी मी ॲड्रेस अपडेट करणार आहे। तर मी या ठिकाणी ॲड्रेस ऑप्शन निवडल्यामुळे या ठिकाणी ॲड्रेसवर मी क्लिक केलेलं आहे। तर मित्रांनो, खाली जे काही ऑप्शन आपल्याला दिले आहे प्रोसीड टू अपडेट आधार या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर जे काही आपला करंटली ॲड्रेस आहे आपल्यासमोर ओपन होईल। तर मित्रांनो, हे पहा की आपला जे काही ॲड्रेस आहे या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला थोडं खाली आल्यानंतर जे काही ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी डिटेल टू अपडेट म्हणजे जे काही ॲड्रेस आहे आपल्या या ठिकाणी आपण अपडेट करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर माहिती दिलेली आहे। तर पहा तुम्ही जे काही आपला घर क्रमांक आहे घर क्रमांक टाकू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जे काही आपल्या गावावर रस्ता आहे हे रस्ता या ठिकाणी टाकू शकतो। मी थोडं खाली यायचं आहे। या ठिकाणी बघा परिसर क्षेत्र या ठिकाणी आपण टाकू शकतो। जे काही आपल्या ॲड्रेसमध्ये आपल्याला चेंज करायचं असेल किंवा अपडेट करायचे असेल या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी बघा पिनकोड दिलेला आहे। या ठिकाणी राज्य पिनकोड टाकल्यानंतर जे काही खालची माहिती आहे पूर्णपणे ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा दिलेला आहे, व्हॅलेज दिलेला आहे म्हणजे गाव आपलं आणि पोस्ट ऑफिस बी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। तर मित्रांनो, पहा हे पूर्णपणे माहिती मी या ठिकाणी भरून घेतो। मित्रांनो, पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली जे काही ऑप्शन आपल्याला दिसत आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे, तर या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी अपलोड करून कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत ते याची यादी आपण चेक करू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये पहा भरपूर प्रकारचे
जे काही ID कार्ड आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. इंडियन पासपोर्ट आहे, किसान फोटो पासबुक आहे, भरपूर काही मरेगा यांचेसुद्धा तुम्ही देऊ शकतो. असे भरपूर काही ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो राशन कार्ड बी देऊ शकता तुम्ही. तर मी या ठिकाणी वोटर ID कार्ड हे सिलेक्ट करतो. तर मित्रांनो वोटर ID सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट्स असं दाखवत आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपला जे काही वोटर ID आहे या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी मी जे काही मतदान कार्ड आहे या ठिकाणी अपलोड केलेलं आहे आणि हे तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी जे काही हिरवी रेस आहे हे पूर्णपणे झालेली आहे. तर आपल्याला खाली आता नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो पहा, नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी पहा की आपलं मतदान कार्ड या ठिकाणी दाखवत आहे आणि आपल्याला जर काही याच्यामध्ये एडिट करायचं असेल तर या ठिकाणी आपण एडिट बी करू शकता. या ठिकाणी टिक केल्यानंतर आपले जे काही कोणत्या पत्त्यामध्ये किंवा नावामध्ये करेक्शन झाले असेल तर या ठिकाणी आपण टाकून हे एडिट करू शकता. नंतर मित्रांनो आपल्याला हे जे काही गोल सर्कल दिसत आहे या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर असं क्लोज ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. या क्लोजला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो खाली जे काही ऑप्शन आपल्याला दाखवत आहे नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 50 रुपये पे करायचे आहेत UID ऑफिसला आणि 50 रुपये पे केल्यानंतर जे काही आपले आधार कार्ड अपडेट आहे हे आधार कार्ड अपडेट होऊन जाईल आणि आपल्या आधार कार्डसमोर CO किंवा WO असे लावून येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही गोल सर्कल दिसत आहे या ठिकाणी या सर्कलमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर जे काही आपण काच्यामार्फत आपल्याला पैसे पे करायचे आहेत तर या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत. हे ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन हे आहे. तर या ठिकाणी आपण दोन्हीपैकी एक कोणतेही करू शकता ज्यामार्फत आपल्याला पैसे पे करायचे आहेत. तर मी या ठिकाणी हे ऑप्शन निवडलेलं आहे. तर मेक पेमेंटवर मी सिलेक्ट करतो. तर मित्रांनो पहा, आपल्यासमोर जे काही 50 रुपये पे करण्यासाठी हे ऑप्शन आपल्याला आलेले आहेत. आपण फोनपे मार्फत करू शकतो, UPI मार्फत करू शकतो, क्रेडिट कार्ड मार्फत करू शकतो आणि नेट बँकिंग जे काय आहे हे नेट बँकिंगद्वारे सुद्धा करू शकतो आपण. 4 ऑप्शन आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी मी फोनपे सिलेक्ट करतो. फोनपे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशी जे काही इंटरफेस फोनपेचा येऊन जाईल आणि मित्रांनो पे नाऊ या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. पे नाऊ क्लिक केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट आपल्या जे काही फोनपे आहे याच्यावर आपल्याला डायरेक्ट घेऊन जाईल. तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जे काही आपला मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जे काही OTP येईल हे खाली जे आपल्याला या ठिकाणी OTP आपल्याला टाकायचा आहे. तर मित्रांनो मी OTP आलेला आहे तर या ठिकाणी मी OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हेरीफाय लॉगिन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा आपल्याला 50 रुपये पे करण्यासाठी सांगत आहे UID ऑफिशियलमध्ये. तर मित्रांनो आपल्याला जे काही पे आहे पे आपण UPI ID मार्फत बी करू शकतो. या ठिकाणी बघा तर 2 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिले आहेत, फोनपे आणि UPI ID. तर मी फोनपे ऑप्शन टाकलेला आहे तर मी या ठिकाणी फोनपे सिलेक्ट करून ठेवलेला आहे. तर मित्रांनो पहा आपल्याला या ठिकाणी 50 रुपये पे करायचे आहेत. तर मित्रांनो 7 मिनिट या ठिकाणी दाखवतील. आपला फोनपेचा जे काही पासवर्ड आहे पासवर्ड टाकून आपल्याला हे ठिकाणी 50 रुपये सेंड करायचे आहेत. तर मित्रांनो असं आहे आधार कार्ड आपल्याला पूर्णपणे आपले जे काही आधार कार्ड आहे हे आपल्यासमोर अपडेट होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील.